राष्ट्रवादीकडून पुण्याच्या विधान परिषदेच्या जागेवर दावा कायम असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुण्यासह कोकण, हिंगोली, परभणीच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची जागा सोडणार नाही, एनसीपीची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय, खरं तर वृषाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये तीन जागांवरती दावा करण्यात आलेला आहे। पहिली तर जागा आहे ती रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गाची, दुसरी जागा पुण्याची आहे आणि तिसरी जागा हिंगोली आणि परभणीची आहे। अनुक्रमे पाहिलं तर हिंगोली, परभणीमध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही लोकप्रतिनिधींची संख्या आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे। त्याच पाठोपाठ पुण्याच्या देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधींची जी सर्वाधिक संख्या आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं या जागेंवरती दावा जो आहे तो अद्याप कायम ठेवण्यात आलेला आहे आणि पुण्यामध्ये सर्वाधिक लोकप्रतिनिधींची संख्या राष्ट्रवादीकडे असल्यामुळे ती जागा आमच्याकडेच राहील अशी आग्रही भूमिका। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।